पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीने राज्याच्या सचिवांना पत्र लिहित पुणे पोलिसांवर खळबळजनक आरोप केले. पीडितेने तिच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांकडून तिला उशीर झाल्याचं सांगण्यात आल्याचा आरोप तिने केला. या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. पीडित तरुणीने तिच्या पत्रात वैद्यकीय आणि पोलीस प्रक्रियेत त्रासदायक अनुभव मांडलेत. वैद्यकीय चाचणीसंदर्भातच तिने सांगितलंय की पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तपासणी केली. तसेच पोलीस चौकशीदरम्यान तिला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांसमोर अत्याचाराच्या घटनांचं तपशीलवार वर्णन करावं लागलं. पीडितेने तिच्या पत्रात अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करताना पुढे म्हटलंय की आरोपी दत्ता गाडे याने 2दा बलात्कार केल्यानंतर पुन्हा लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न केला. मात्र मी तीव्र विरोध केल्याने तो पळून गेला. या पत्रात सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबतही पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले. पोलिसांनी तिला 3 वकिलांची नावे सुचवली, परंतु तिने असीम सरोदे यांची मागणी केली असता तिला उशीर झाल्याचं सांगण्यात आलं. माझा वकील निवडण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्नही तिने पत्रातून उपस्थित केलाय. दरम्यान अत्याचाराच्या घटनेदरम्यान झालेल्या मानसिक स्थितीबद्दलही तिने पत्रात लिहिलंय. नराधम तिच्यावर अत्याचार करत असताना ती ओरडत होती. मात्र ओरडल्यामुळे तिचा आवाज अचानक बसला आणि निघेनासा झाला. त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली. त्यामुळे आपला जीव वाचवणं तिला अधिक महत्त्वाचं वाटलं, असंही तिने नमूद केलंय. आता पीडितेच्या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळावा यासाठी तिने स्वतः सरकारी वकील निवडण्याचा अधिकार असावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या भूमिकेवर आणि पीडितेच्या मागण्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.